श्री स्वामी समर्थ. कशा आहात? छान असाल, मजेत असाल. तर चला, आज कशावर व्हिडिओ आहे? आज व्हिडिओ आहे आई तुळजाभवानी अभिषेक केला छान प्रकारे. आई तुळजाभवानी माझी कुलदेवी आहे. कधी पण आई भगवतीची षोडशोपचारे पूजा करावी, कारण तिच्याकडून पूर्णपणे आशीर्वाद घ्यायचा असतो. कारण सर्व काही आपल्या घराचे रक्षण करणारी कुलदेवी आणि कुलदैवत असते. तर कुलदेवीला घेऊन आपण बाकीच देवांची पूजा करायची असते. कारण आई तुळजाभवानी माझी कुलदेवी आहे. तर मी तुळजाभवानीचा खूप असे म्हणजे मनाभावाने मी शुक्रवारी म्हणजे तीच माझ्याकडून करून घेते. तर मी म्हटलं चला, शुक्रवार आहे तर आज अभिषेक करत होती मी. तर मी काही आज साधाच केला समजा, दुधाने. माझ्या घरीच गाईचं दूध आहे, छान गाईचं दूध घेऊन मस्त अभिषेक केला. छान कुंकवाचं पाणी मिक्स करून, त्याच्यानंतर मग हे आपलं चंदन पावडर घेऊन एकदा मग हळदीचं पाणी घेऊन अशा प्रकारे माझा अभिषेक चालू होता. अभिषेक करता वेळेस माझं चालू होतं श्रीसूक्त, त्याच्यानंतर ललिता पंचक स्तोत्र असं म्हणत माझा अभिषेक करणं चालू होता. तर अभिषेक अशा प्रकारे चालू होता. खूप छान असं मनाला प्रसन्न वाटणारी पूजा वाटते बघा. तर माझं चातुर्मासमध्ये मी गोपद्म काढत आहे. तर गोपद्म कोण काढते ते मला सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तर मग असेच तुम्हाला नवीन माझे व्हिडिओ पाहायला भेटतील. हे पहा, आई लक्ष्मी माता किती छान दिसत आहे. गोड हसरी आहे. माझ्या मुलीनेच आणली होती, तिच्याच पसंतीची आहे आई लक्ष्मी माता. तर मग माझं छान चालू होतं. तू कधी पण आपल्या कुलदेवीची पूजा अशी षोडशोपचार पद्धतीने करायची. तिचा मान सन्मान करायचा. तिच्या ठिकाणी जाऊन साडी चोळीचा खणा नारळानं ओटी भरायची. आपल्या देवघरातला तिचे म्हणजे ज्या ठिकाणी आपण जातो दर्शनाला, जी आहे तुमची, तिथे घेऊन जायची ती टाक आणि तिथून दर्शन घेऊन आणायची. असं कधी पण करायचं, म्हणजे तिचा आशीर्वाद आपल्या घरात राहतो. तिच्या आशीर्वादानं सगळं काही व्यवस्थित होते. घरात अखंड लक्ष्मी नांदते, लक्ष्मी स्थिर प्राप्त होते. काही अडथळे अडचणी असेल तर ती सॉल्व करते बिचारी. त्या कोणते संकट टळतात तिच्यामुळे. सर्व काही व्यवस्थित आहे. आपल्या घराचं रक्षण करते, आपल्या कुटुंबाचं रक्षण करते. खूप तुळजाभवानीची सेवा करणं म्हणजे आई कुलदेवीची सेवा करणं खूप चांगलं असते, आई भगवती मातेची. तर कारण गुरुमाऊली पण सांगतात, देवाचं जर तुम्ही करसाल नाही बाकी करसाल तर ते काही अर्थ नाही आहे. समजा आपण सर्व सेवा करायची आणि आपल्या मेन माणसालाच आपण विसरून जायचं तर ते कसं चालणार आहे. म्हणून पहिले मूळ आहे त्या देवाला पूजायचं, नंतर बाकी चालते. मग म्हटलं चला, अभिषेक खूपच छान झाला, देवपूजा झाली होती, फुलं वगैरे छान आले. नंतर म्हटलं चला, माझं ग्रुपवर मॅसेज टाकायचा राहते, कारण दर शुक्रवारी मंगळवारी आमचे दुर्गा सप्तशतीचे पाठ असते. एका ग्रुपवर पूर्ण पाठ टाकायचा असतो, तर एका ग्रुपवर साखळी पद्धतीचा पाठ असतो. तर आज मला साखळी पद्धतीच्या पाठमध्ये 9वा 10वा अध्याय आला होता. आणि एका ग्रुपवर टाकायचं तर पूर्ण टाकायचं, म्हणजे 1 ते 13 अध्याय आणि ते सर्व समजा जे आहे ते क्षमा प्रार्थनापर्यंत टाकायचं असतं. तर असं आमचं 1 वर्ष झाले अशी सेवा चालू आहे. कोण अशा साखळी पद्धतीत भाग आहे आणि घ्यायलाच पाहिजे. उच्च कोटीची सेवा आपल्याकडून काय, आपल्याला एकच घेऊ शकतो आणि केंद्रात नेहमी आपल्या त्या टाईमनुसार जाणं शक्य नाही आहे. कोणाकोणाची केंद्रही खूप दूर असते. म्हणून मग आम्ही कसं घरीच ही पद्धत छान वाटते. आणि कसं म्हणजे आपण मग हे ग्रुपवर आहे म्हणून आहे ना, म्हणजे आपण घेतोच ना. मग असं जर वैयक्तिक म्हटलं का खूप कंटाळा येतो. तर ही पद्धत मला तर खूप चांगली वाटते. आता हा ग्रुप माझा
एक ग्रुप अमरावतीचा आहे, एक ग्रुप कारंजा लाडचा आहे. तर याच्यावरही म्हणजे नाही म्हटलं तरी 2500 लोक आहेत. तर समजा तुम्ही विचार करा, हे सर्व पाठ घ्यायचे असेल तर कोणाचे अडचणी येतात, तरी पण एवढे आपले पाठ किती नाही म्हटलं तरी 1000, 500-600 असे तर होतात प्रत्येक शुक्रवार मंगळवारचे. हे आपले पाठ मग दिंडोरीला आपल्या ॲड करण्यात येते, म्हणजे ही सेवा तिथं लिहून देतात ते समजा ॲडमिन. तर ही पद्धत खूप छान आहे. गुरुपीठावर समजा आपली नोंद करण्यात येते. तर गुरुमाऊलीचा स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला उच्च कोटीचा आशीर्वाद मिळतो, म्हणून ही सेवा करायलाच पाहिजे. मला खूप चांगली वाटते ही सेवा. कोण करते असे ग्रुपमध्ये सेवा. नंतर मग समजा सेवा करायची असली तर आपल्याला सप्तशती पाठ करायचं असेल तर अगोदर श्री स्वामी स्तवन, त्याच्यानंतर एक स्वामी समर्थ महाराजांची माळ, त्याच्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडेवीचे हा मंत्र, त्याच्यानंतर आपल्या गायत्री मंत्र घ्यायचा असतो.